नमस्कार मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सध्या संपूर्ण राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून त्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। असे असतानाच आता नाशिकमधून मोठी माहिती समोर येत आहे। शिंदे यांच्या शिवसेनेच्या खेळीमुळे आता भुजबळ यांना चांगलाच धक्का बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। गेल्या अनेक दिवसापासून मुदलियार आणि शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा सुरू होती। कैलास हे छगन भुजबळ यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात। नाशिकमध्ये मुदलियार यांची ओळख ही भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशीच होती। यातच मुदलियार यांनी आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। भुजबळ यांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे सेनेने ही मोठी खेळी केली आहे। सध्या महायुतीचे घटक पक्ष असल्याने सध्या शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे। परंतु मुदलियार यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतल्याने भाजपा नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे। मुदलियार यांच्या शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मंत्री दादा भुसे उपस्थित होते। दरम्यान मुदलियार यांचा शिवसेनेत प्रवेश होणे हा भुजबळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळेच मुदलियार यांच्यामुळे होणारी हानी भुजबळ कशी भरून काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।